ओम श्री साईराम. मी प्रियंका. आज आपण आलेलो आहोत पुण्यभूमी नारायणपूर येथे, जिथे वसलेलं आहे प्राचीन आणि अत्यंत पवित्र असं नारायणेश्वर शिवशंकर मंदिर. येथील शांत वातावरण, देवीचं दिव्य तेज आणि भक्तांचा अपार श्रद्धाभाव हे सर्व मनाला स्पर्शून जातं. चला तर मग या पवित्र स्थळाची दिव्यता आणि ऐतिहासिक सौंदर्य अनुभवूया आपण या छोट्याशा व्हिडिओ मधून. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओम श्री साईराम. आपण व्हिडिओ मध्ये जे मंदिर पाहतात ते नारायणेश्वर मंदिर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ऐतिहासिक व निसर्ग समृद्ध नारायणपूर गावात प्राचीनतेची साक्ष देणारे नारायणेश्वर महादेव मंदिर आहे. यादवकालीन असणाऱ्या हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचे बांधकाम दगडांचे आहे. मंदिराच्या खांबावर यादव काळातील शिलालेखही आहेत. येथील गाभाऱ्यात शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांनी दिलेली सोन्याची शिवपिंडी आहे. सासवड पासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नारायणपूर मधील या मंदिराच्या आवारातही हेमाडपंथी रचनेचे अनेक पुरावे सापडतात. मंदिराचा परिसर मोठा आहे आणि त्याभोवती तटबंदी आहे. मंदिराच्या प्रांगणात औदुंबराचा एक जुना वृक्ष तर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिराच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम आहे. त्यामध्ये गणेश प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या मुखमंडपात 4 खांब आहेत. या खांबाच्या वरील बाजूस भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. संपूर्ण मंदिरात कलाकुसर केलेले 20 दगडी खांब आहेत. प्रवेशद्वारासमोर आतील बाजूला जमिनीवर एक मोठे दगडी कासव कोरलेले आहे. सभा मंडपात धातूचा नंदी आहे. मंदिराचे मुख्य द्वार आणि गर्भगृहाचे द्वार यावर कोरीव काम केलेले आहे. याशिवाय सभा मंडपामध्ये चांगा वटेश्वराचा श्रीदेव योगी व अंचाल ध्वज असे कोरलेले 3 शिलालेख आहेत. चांगदेव महाराज आणि त्यांच्या शिष्यांनी याच मंदिरात तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. या मंदिराचे वेगळेपण हे गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर लक्षात येते. येथील शिवपिंडीच्या जागेवर एक मोठा गोलाकार खड्डा आहे आणि त्यावर काचेचे आवरण आहे. या खड्ड्यात ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे प्रतीक असलेली त्रिपिंड म्हणजे गुप्त शिवलिंग आहे. या पिंडी खालून सतत पाणी वाहत असते. विशेष म्हणजे या पाण्याची पातळी वर्षातील 12ही महिने सारखीच असते. ती कमी जास्त होत नाही. वरून कितीही पाणी ओतले तरी ही पातळी कायम राहते. हे पाणी कोठून येते व कोठे जाते हे मात्र गूढ आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि कळसापर्यंत विविध नर्तिका व अप्सरांची शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराबाबतच्या ऐतिहासिक माहितीनुसार तेथे पूर्वी विष्णू मंदिर होते, जे नामशेष झाले आहे. येथील विष्णूची हरिहर रूपातील भव्य मूर्ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. त्याशिवाय विष्णूच्या आणखी काही मूर्ती मंदिराच्या मागे कोरलेल्या दिसतात. महाशिवरात्र उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या दिवशी होणाऱ्या जत्रेत परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. त्याशिवाय श्रावणी सोमवारही येथे भाविकांची मोठी गर्दी असते. नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर हे एक प्राचीन हेमाडपंथी शैलीतील दगडी बांधकाम असलेले यादवकालीन मंदिर आहे, जे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. या मंदिरामध्ये जिजाबाईंनी दिलेली सोन्याची शिवपिंडी असून मंदिराच्या खांबावर यादवकालीन शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर दत्त दिगंबर मंदिरांच्या अगदी शेजारी असून ते सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा जतन करते. सभा मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे 3 एकाक्षरी शिलालेख आहेत. बाजूस कोरलेले शिलालेख दिसतात. असे सांगितले जाते की चांगदेव आणि त्यांचे शिष्य यांनी त्या मंदिरात तपश्चर्या केली. गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळात 3 स्वयंभू पिंडी दिसतात. त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे मानले जाते. त्यातील मोठी असलेली पिंड म्हणजेच नारायणेश्वर. ती पिंड कायमस्वरूपी पाण्यात असते. केदारगंगा जवळच आहे. ती पुरंदर किल्ल्यावरून उगम पावून पुढे वाहताना आपल्याला दिसते. सभा मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे 3 एकाक्षरी शिलालेख आहेत. बाजूस कोरलेले शिलालेख दिसतात. असे सांगितले जाते की चांगदेव आणि त्यांचे शिष्य यांनी या मंदिरामध्ये तपश्चर्या केली. गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळात 3 स्वयंभू पिंडी दिसतात. त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे मानले जाते. त्यातील मोठी असलेली पिंड म्हणजेच नारायणेश्वर. ती पिंड कायमस्वरूपी पाण्यात असते. केदारगंगा जवळच आहे. ती पुरंदर किल्ल्यावरून उगम पावून पुढे वाहताना
तेथून जाते अशी श्रद्धा आहे. भग्नावस्थेतील पार्वतीची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात दिसते. मंदिराला उत्तर बाजूस देखील मोठा दरवाजा आहे. मंदिर दर्शन घेऊन त्या दरवाजाने बाहेर जावे अशी व्यवस्था केलेली आहे. त्या दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दरवाजातून बाहेर पडल्यावर धनकेश्वराचे देऊळ दिसते. धनकेश्वर मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस असलेल्या दारातून बाहेर पडल्यावर एक तलाव दिसतो. तो पंचगंगा नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणचे अंतर सासवड पासून साधारण 12 किलोमीटर आहे. ते गाव एकमुखी दत्त मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. नारायणेश्वर मंदिराकडे महामार्गावरील कापूरहोळ या गावातून जावे लागते. तेथे जवळच हमरस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नव्याने बांधले गेलेले मोठे बालाजी मंदिर देखील आहे. ओम श्री साईराम.